साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। अजितदादा आमच्यासाठी सर्वश्रेष्ठ शक्तीस्थळ, त्यांच्या नेतृत्वात महायुतीचे काम करणार। जिल्हाध्यक्ष संतोष पवार। कमळाच्या चिन्हावर जरी निवडून आलो तरी राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना कधीच अंतर देणार नाही। आमदार राम सातपुते। गुरुवारी महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांनी राष्ट्रवादी भवन कार्यालयास भेट दिली। यावेळी जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी आमदार राम सातपुते यांचे राष्ट्रवादी भवन कार्यालयात जंगी स्वागत केले। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून बैठकीस सुरुवात करण्यात आली। सोलापूर लोकसभा महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते व माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांचे राष्ट्रवादी सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार व कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। आपल्या मनोगतात जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी अजितदादा आमच्यासाठी सर्वश्रेष्ठ आमचे शक्तीस्थळ आहेत। महायुतीची उमेदवारी राम सातपुते यांना जाहीर झाली, त्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आम्ही आपल्या उमेदवारीचं स्वागत करतो। यानंतर महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी त्यांच्या मनोगतात बारामती ही अजितदादाचीच आहे। अजितदादा पवार हे एक विकासात्मक नेतृत्व आपल्याला लाभले आहे। सोलापुरात रोजगार निर्मितीचा प्रश्न ऐरणीवर असल्याने आपल्याला निवडून आणून लोकसभेत पाठवा। बेरोजगारीचा प्रश्न सुनिश्चित मार्गी लावू आणि सोलापूरच्या युवकांना रोजगार उपलब्ध करून देऊ, असे प्रतिपादन आमदार राम सातपुते यांनी केले। या प्रसंगी महायुतीचे उमेदवार राम सातपुते, शहर उत्तरचे विद्यमान आमदार माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, राष्ट्रवादीचे नेते आनंद चंदन शिवे, अल्पसंख्याक प्रदेश कार्याध्यक्ष प्रदेश वसीम बुरान, भाजप शहराध्यक्ष नरेंद्र काळे, ज्येष्ठ नेते शफीभाई इनामदार, राष्ट्रवादीचे जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, श्रीनिवास कोंडी, राजेश देशमुख, युवक अध्यक्ष सुहास कदम, सलीम नदाब यांच्यासह सर्वच प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नेते मंडळी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश जाधव, नागेश निंबाळकर यांनी केले तर प्रास्ताविक युवक अध्यक्ष सुहास कदम यांनी केले। आभार प्रमोद भोसले यांनी मानले। काही दिवसापासून बारामतीमध्ये एक संघर्ष सुरू होता, परंतु हा संघर्ष भावाभावांमधला होता आणि तो संघर्ष आज कुठेतरी थांबला। माजी मंत्री विजयबापू शिवदार यांनी त्या ठिकाणी बारामती लोकसभेच्या उमेदवार, लोकप्रिय उमेदवार सुनीताताई पवार यांच्या मागे ताकदीने उभं राहण्याचा शब्द आपल्या महायुतीच्या सर्व वरिष्ठ नेत्यांना दिला। मी आमच्या अध्यक्षांना म्हटलं की आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात जायचंय, त्यावेळेस ते संतोष भाऊच्या संपर्कात होते आणि म्हटले की एकदा बारामतीचं म्हटलं की जोरदार आपलं स्वागत करणार आहे ते पुरंदरचा तह झाला आणि त्या ठिकाणी पुन्हा एकदा बारामती ही दादाचे हे पुन्हा एकदा लागू करण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी कामाला लागले। भाजपचे कार्यकर्ते झोकून देऊन काम करतायत आणि माझी तुम्हाला विनंती, ही निवडणूक देशाची निवडणूक आहे। या निवडणुकीमध्ये माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब आणि आपले राष्ट्रवादीचे नेते आदरणीय दादा, या तिन्ही नेत्यांनी वरिष्ठांना, देशाच्या पंतप्रधानाला शब्द दिलाय की आम्ही काहीही झालं तर महाराष्ट्रातून त्या ठिकाणी 45 खासदार लोकसभेमध्ये पाठवू आणि त्या ठिकाणी या महाराष्ट्राचा विकास तुम्ही करायचा, अशा पद्धतीचा शब्द माननीय प्रधानमंत्र्यांकडून घेतला आहे। आपल्याला माहिती आहे की मागच्या 10 वर्षापूर्वी सोलापूर शहराचा विकास किती होता आणि आता किती झाला। प्रामुख्यानं सोलापूरला जोडणारे सर्व रस्ते, सोलापूर विजापूर असेल, सोलापूर हैदराबाद असेल, त्या ठिकाणी सोलापूरचा जो मंगळवेढा त्या बाजूचा रस्ता असेल, सोलापूर अक्कलकोट असेल, सोलापूरला जोडणारे सर्व रस्ते करण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या आणि आपल्या त्या ठिकाणी सरकारने केलं। त्यामुळे सोलापूर शहरातील त्या ठिकाणी सोलापूर पुणे रस्ता जो 4 पदरी आता तो 6 पदरी होईल।
महाराष्ट्रामध्ये सर्वात अगोदर जर वंदे भारत ट्रेन कुठं सुरू झाली तर सोलापूर मुंबई ही ट्रेन त्या ठिकाणी आपल्या सरकारच्या काळामध्ये सुरू झाली. विरोधक काही म्हणू द्या, परंतु मी अतिशय माझा सोपा प्रश्न आहे की त्या ठिकाणी ते राज्याचे मुख्यमंत्री होते, त्या ठिकाणी केंद्रीय गृहमंत्री होते, त्यांनी त्यांच्या उभ्या राजकीय हयातीमध्ये सोलापूरचा विकास किती केला किंवा किती निधी आणला त्याचा हिशोब त्यांनी मांडावा. आमच्या 2 खासदारांनी त्या ठिकाणी आमच्या काळामध्ये किती विकास केला याचा सुद्धा आम्ही हिशोब द्यायला तयार आहोत. तुम्ही सांगाल ती वेळ, तुम्ही सांगाल त्या ठिकाणी आमचा भारतीय जनता पार्टीचा मी सोडा कोणताही साधा कार्यकर्ता येईल आणि त्या ठिकाणी आपल्या प्रश्नाची उत्तरं द्यायला तयार आहे. भावांनो, ही निवडणूक देशाची आणि या देशाच्या निवडणुकीमध्ये देशाचे जे वर्षानुवर्ष प्रश्न होते ते सोडवण्याचं काम केलंय. आपल्याला माहिती आहे, आपण सोलापूर जिल्ह्याच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात गेलो तर रस्त्याची कामं सुरू आहेत. आज देश त्या ठिकाणी जगाच्या नकाशावरती भारताचं नाव एक वेगळ्या मोर्चाला घेतलं जातं. आज जगामध्ये त्या ठिकाणी 5व्या नंबरची अर्थव्यवस्था करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते मोदीजींच्या नेतृत्वामध्ये झालंय. जगामध्ये त्या ठिकाणी मोबाईल मॅन्युफॅक्चरिंगला कुठेतरी चायनाचं नाव घेतलं जायचं, परंतु जगामध्ये 2 नंबरचं मॅन्युफॅक्चरिंग मोबाईलचं जे आहे त्या ठिकाणी आज आता भारतामध्ये होतं. इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये जर जगामध्ये सर्वात जास्त इन्व्हेस्टमेंट कुठल्या देशात होती तर ती आता देशामध्ये म्हणजे आपल्या भारतामध्ये होतीये. त्यामुळे माझी विनंती आहे तुम्हाला की या निवडणुकीमध्ये राम सातपुते उमेदवार आहे, परंतु खऱ्या अर्थानं या ठिकाणी उमेदवार नरेंद्रजी मोदी आहेत. या ठिकाणी उमेदवार त्या ठिकाणी या देशाचा विकास हा उमेदवार आहे. त्यामुळे माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की या निवडणुकीमध्ये आपण झोकून देऊन काम करावं. मी तुम्हाला कधी अंतर देणार नाही हा मी शब्द सर्व वरिष्ठांच्या साक्षीने आपल्याला देतो. आपण महायुतीमध्ये एकत्र लढलोय, मी तुम्हाला शब्द देतो. संतोष भाऊ, तुम्ही बिंदास एकदम सर्व कार्यकर्त्यांना सांगावं, मी भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावरचा भाजपचा खासदार म्हणून किंवा महायुतीचा खासदार म्हणून या ठिकाणी निवडून जाईल, परंतु आपल्याला सांगतो तुमचा शब्द मी कधी पडू देणार नाही.